हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. सर्व ताईंना, मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत मसाले भात. बघू शकता किती छान असा मसाले भात झालेला आहे. तर बघू शकता त्यासाठी मी बासमती तुकडा घेतलेला आहे. तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता. मसूर घेतलेला आहे अख्खा, बटर घेतलेला आहे, तेल घेतलेलं आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता. तेजपत्ता घेतलेला आहे, मिरे घेतलेली आहे, विलायची घेतलेली, लवंग, दालचिनी आणि चक्रीफूल आणि आपले कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता, हिंग, अद्रक आणि लसूण. आता आपण हा कुकरमध्ये बनवणार आहोत. तुम्ही गंजात पण पातेल्यात पण बनवू शकता. तर बघू शकता असं कुकरमध्ये मी एकदम थोडं कमी तेल टाकलेलं आहे आणि तेल छान असं हे तापू द्यायचं आणि नंतर मग जिरे, थोडंसं मोहरी टाकायचं आणि त्यानंतर थोडासा हिंग टाकायचा. हिंग टाकल्याने खरंच खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हिंग थोडं तळतळलं, जिरं मोहरी, की त्यानंतर आपण अख्खे मसाले जे घेतलेले आहेत ते घ्यायचे आहेत, ते टाकायचे आहेत. अख्खे मसाले स्किप नका करू. अख्खे मसाल्याने खूप छान अशी टेस्ट येते. बाकी मसाले नाही टाकले तरी चालेल. बघू शकता कढीपत्ता टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे. हे छान परतून घेऊया आणि नंतर आपण हिरवी मिरची ॲड करूया. थोडंसं अद्रक पण घेतलेलं आहे मी आणि हिरवी मिरची आता टाकलेली. हिरवी मिरची टाकल्यानंतर 5 मिनटं त्याला चम्मच फिरून तडकू देऊया. 5 मिनटं झाले, 2 मिनटं झाले की लगेच हिरवी मिरची तडतडली की त्यानंतर आपण कांदा ॲड करूया. 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत मी. कांदे छान लागतात. याच्यात तुम्ही व्हेजिटेबल पण ॲड करू शकता, पण मला नॉर्मल मसाले भात बनवायचा होता म्हणून मी व्हेजिटेबल वगैरे काही ॲड केलेले नाही आहेत. नॉर्मल असं साधा मसाले भात बनवलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण छान असं परतून घेऊया. त्यानंतर मी फक्त हळद, कांदा लसूण मसाला आणि धनिया पावडर, हिरवी मिरची घातल्यानंतर मी लाल मिर्च पावडर एकदम थोडीच टाकणार आहे, जास्त नको. हिरवी मिरची घेतलेली आहे ना त्याच्यामुळे खूप छान असा टेस्टी भात तयार होतो. नक्की तुम्ही एक वेळेस ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी. आता आपण पाणी ॲड करूया. जेवढं आपल्या तांदूळ घेतलेलं त्याच्या 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 ग्लास आपण तांदूळ घेतले तर 1.5 ग्लास पाणी घेऊया. बघू शकता मसूर आणि तांदूळ मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे, अख्खा मसूर. आणि ते ॲड केलं आहे, मीठ ॲड केलं चवीनुसार. आणि नंतर आपण कस्तुरी मेथी पण ॲड करूया. कस्तुरी मेथीनं पण खूप छान असा सुगंध येतो भाताला.